सुखसमृद्धी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी महत्त्वाचे उपाय व तोडगे। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। उपाय नंबर 1, शुक्रवारी लाल किंवा पांढरे कपडे घालणे शुभ मानले जाते। असे म्हणतात की हातात चांदीची अंगठी घालून पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते। 2 नंबर, असे म्हणतात की रात्री लोक अंधार करून झोपतात। रात्री संपूर्ण घर अंधकारमय करणे शुभ नाही। असे मानले जाते की रात्री मध्यम प्रकाश ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते। उपाय नंबर 3, असे म्हटले जाते की श्रीमंती आणि संपत्तीच्या निमित्ताने शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करणे देखील सुखी जीवन आहे। असे मानले जाते की देवी लक्ष्मीची उपासना केल्यास प्रेम संबंधातही सुधारणा होते। उपाय नंबर 4, असे म्हटले जाते की शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या वेळी शंख आणि घंटा वाजवावी। असे मानले जाते की लक्ष्मी अशा घरात नेहमीच राहते। उपाय नंबर 5, असे म्हटले जाते की शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या हातात 5 लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली पाहिजे। यानंतर लक्ष्मी मातेला नमन करून प्रार्थना करा की लक्ष्मी मातेने तुमच्या घरी सदैव तिचा वास राहील। यानंतर ही फुले तिजोरी किंवा कपाटात ठेवा। उपाय नंबर 6, शुक्रवारी श्री लक्ष्मी नारायण पाठ केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते असा विश्वास आहे। असे म्हटले जाते की पाठ वाचल्यानंतर लक्ष्मीला खीर अर्पण करावी। उपाय नंबर 7, शुक्रवारी लाल रंगाचे कापड घ्या आणि या कपड्यात 1.5 किलो तांदूळ ठेवा। तांदळाचे एक दाणेही तुटू नये हे लक्षात ठेवा। आपल्या हातात तांदूळ घ्या आणि ओम श्री श्रीये नमः च्या 5 म्हणींचा जप करा। मग हा बंडल तिजोरीत ठेवा। असे म्हणतात की असे केल्याने संपत्तीमध्ये वाढ होते। उपाय नंबर 8, घराला लावण्यासाठी सात्विक म्हणजे लाईट रंग निवडावेत। आकाशी, हलका हिरवा आणि पांढरा रंग घरातील वास्तुदोष दूर करतो। उपाय नंबर 9, वास्तूनुसार घराच्या बाहेरील भिंतीवर पांढरा, हलका पिवळा आणि मलई रंगाचा वापर करावा। उपाय नंबर 10, वास्तुशास्त्रानुसार जेवणाच्या खोलीत आकाशी, हलका हिरवा आणि गुलाबी रंग चांगले। उपाय नंबर 11, शौचालय आणि स्नानगृहात पांढरा किंवा हलका निळा रंग असणे चांगले मानले जाते। उपाय नंबर 12, घराच्या सर्व खोल्यांचे छत पांढरे असावे। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।